तर परभणीमध्ये आज राहुल गांधी दाखल होणार आहेत. थोड्याच वेळात ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतील, त्यांचं सांत्वन करतील. पोलीस कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी खरं तर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती, कारवाईचं आश्वासन दिलं होतं आणि आता राहुल गांधी थोड्याच वेळात परभणीत दाखल होतील. ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या या दौऱ्याविषयी आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून. गजानन, ते नांदेडवरून आता रवाना झालेत. राहुल गांधी परभणीमध्ये किती वाजता पोहोचतील? कल्याणी, साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचतील. वसमतच्या पुढे जे आहेत ते राहुल गांधी थोड्या वेळापूर्वी होते आणि त्यांचा ताफा जो आहे ते परभणीच्या दिशेने निघालेला आहे. एकूणच महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीताला त्यांच्यासोबत आहेत, नाना पटोलेजी सोबत आहेत, वर्षा गायकवाडच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यासोबत आहेत, स्वतः अमित देशमुख इथं पोहोचलेले आहेत. त्याच्यानंतर इतर काही काँग्रेसची महत्वाची सगळे नेते मंडळी जे आहेत ते इथे पोहोचत आहेत. काही वेळामध्ये जे आहे ते राहुल गांधी यांचं आगमन इथं होणार आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते अलर्ट झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा इथं ठेवण्यात आला आहे आणि अशा पद्धतीचा संपूर्ण बंदोबस्त पोलिसांचा इथं पाहायला मिळतो. राहुल गांधी या मार्गाने येणार आहेत आणि इथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकाचं घर आहे ते मूळचा तिकडचा लातूरचा आहे, पण त्याचे नातेवाईक जिथं तो इथं राहतो तो सोमनाथ इथं शिक्षणाच्या निमित्तानं परभणीला आला होता आणि जी काही घटना घडली त्या घटनेमध्ये त्याला आरोपी करून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं होतं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला होता. एकूणच या संदर्भामध्ये नेमकी माहिती काय आहे या संदर्भातलं मोठ्या प्रमाणात विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवण्यात आला होता आणि कारवाईची मागणी जी आहे त्याच्या कुटुंबाकडून केली जाते. पोलीस यामध्ये कुठेतरी दोषी आहेत अशा पद्धतीचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. माझ्या मुलाचा खून झाला आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आर्तहाक जी आहे त्याच्या आईने दिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः इथे येऊन भेटून गेले. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार इथे येऊन गेले आणि एकूणच जो त्या आईचा जो आवाज आहे तो इकडे पुढे खासदारांच्या वतीनं आपण पुढे पाठवू अशा पद्धतीचं आवाहन केलंय. आपल्यासोबत माजी मंत्री अमितजी देशमुख आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर आपने सर आता आपण मध्ये गेला होता त्याच्या आईशी भेटला होता, थोडंसं एक लाईव्ह आहे मला एक तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अमितजी देशमुख आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आपण आतमध्ये गेलात, काय त्यांच्या आईचं म्हणणं आहे? आई या दुःखात आहेत. साहजिकच आपल्या मुलाचा मृत्यू हा म्हणजे पोलीस ठाण्यात होतो या संदर्भामध्ये आजही त्यांना विश्वास बसत नाहीये. त्यांचा तो होतकरू मुलगा वकिलीचं शिक्षण ते घेत असत आणि अचानकपणे ध्यानी मणी नसताना आपल्या लेकाचा असा मृत्यू होणं हे मला असं वाटतं की फारच कष्टदायक आहे आणि त्यांचं मन हे दुःखात आहे आणि त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असं मला वाटतं. कारवाई काय झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं ही व्यवस्थाच कुठेतरी बदलण्याची गरज आहे. व्यवस्थेमध्ये पारदर्शकता नाही आहे. म्हणजे आज जे काही परभणीमध्ये घडलं याची खूप चर्चा होते, राज्यभर देशभर याची चर्चा होते आणि म्हणून आमची ही मागणी आहे की असं यापुढे घडणार नाही. आपण याच्यातनं काही शिकणार आहोत की नाही हाही मूळ मुद्दा आहे. म्हणजे एखादी घटना घडली की मग काही रक्कम कुटुंबियांना द्यायची, एक न्यायालयीन चौकशी स्थापित करायची आणि पुन्हा पहिले पाडे 55 तशा घटना पुढे होतच राहतात. त्यामुळं महायुती सरकारला जे बहुमत मिळालंय मला असं वाटतं की ते हे सगळं करू शकतात.